हा झेंडा पहिल्यांदा काय करायचं, या झेंड्याला उकलताना हा भगवा समोर आणि ही आहे गा खालची. नवी झेंडा बांधताना काय करायचं, पट्टे पाडायचं, उकलणे, परत घडी करून नंतर हे असं आणि ही परत असं. आता झेंडा बांधताना पहिल्यांदा असा ठेवला, झेंड्याची वरची दोरी कोणती ओढायची ती अगोदर ठरवली आणि नंतर मग या वरच्या बाजूला या दोरीला वरच्या बाजूला बांध करणे. गाठ कशी बांधायची, अशी गाठ बांधायची जी उकळू नये, परत तशीच घ्यायची. त्याला लक्ष तुमचं. आता ह्या गाठीला फिट केलं, आता ही गाठ उघडत नाही, त्याच्यानंतर ह्याला थोडंसं सोडायचं आणि मग दुसरी ह्याची जी दुसरी बाजू आहे झेंड्याची दुसरी बाजू, मी पहिल्यांदा काय केलं, झेंडा बांधताना कलर कोणता कलर वर आला पाहिजे, कोणता कलर खाली आला पाहिजे हे बघितलं. आणि आता मग नंतर खाली ही खालची बाजू आहे बांधायची. खालची बाजू बांधताना बी तेच करायचं. नेमकं काय करायचं, त्या गाठीला गाठ आपली अशी झाली पाहिजे की जी गाठ उकलीच नाही पाहिजे. असं बांधायचं. पण आता गाठ बांधताना थोडं पथ्य पडायचं, छोटं पथ्य पडायचं की गाठ उकलणार नाही. आणि जसं ओढलं जाईल तसं ओढली जाईल तसंच ती फिट झाली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे झेंडा आता आपण उकललं, इथं हे ठेवलं. झेंडा उकलताना त्या ही ज्यावेळेस घडी करतो त्यावेळेस हा कलर बाहेर आला पाहिजे. अशी अशी घडी अशी घाईली की ती फिरवत निर्या घालायच्या, निर्या घालायच्या आणि मग अशी त्याच्यामध्ये थोडं संशोधन. ओके. आता आपल्या इथं वर जायचं आहे, वरची बाजू कोणती येते, ही इथे पडायची आपली ही. मी काय करणार, आता झेंडा इथं बांधणार इथून घेणे, असं घेणे आणि त्याला ओढणे, जास्त ओढायचं. एक फिट झालं. त्याला खालीच घेतलं सर त्यास एवढ्या तरी नुसतं ओढलो असं आपण इथं. हो, तरी झेंडा पडत. आता इथं बांधायचं सध्या. ओके. इथं झेंडा ज्यावेळेस फडकायचे त्यावेळेस फक्त एक दोरी ओढायची, डाव्या हातात धरायची. अशा प्रकारे झेंडा फडकायचा.